प्रयागराज महाकुंभमध्ये जीवघेणी गर्दी, तळोद्यातील भाविक थोडक्यात बचावले. पहा ही बातमी. नमस्कार. प्रयागराज महाकुंभमध्ये झालेल्या अमृत स्नानाच्या दिवशी लाखो भाविक संगम स्नानासाठी एकत्र आले होते. हा ऐतिहासिक क्षण प्रत्येकासाठी अनमोल होता, परंतु मोठ्या प्रमाणावर झालेल्या गर्दीने हळूहळू त्यांच्या भयावतेचा चेहरा दाखवला. संगमाच्या पवित्र पाण्यात डुबकी घेत असताना गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरीच्या या भीषण दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले. काहींना आपले प्राण गमवावे लागले. या गर्दीमध्ये तळोदा येथून गेलेले 9 भाविकही अडकले. अचानक गोंधळ झाला आणि त्यांना पुढे सरकणे अशक्य झाले. संतोष जावरे, मनीष कलाल, निलेश ठाकरे, अनिल पाडवी, जगदीश परदेशी, महेंद्र राजपूत, इंद्रसिंग राजपूत, नितीन गुरव आणि चंद्रकांत जैन हे भाविक तणावाच्या स्थितीत एकमेकांपासून वेगळे झाले. परंतु प्रसंगावधान राखून या भाविकांनी जीवाची बाजी लावली आणि घातक गर्दीतून निष्ठून सुखरूप ठिकाणी पोहोचले. यावेळी प्रशासनाने अधिक कडक सुरक्षा व्यवस्था लावली होती, परंतु असंख्य भाविक एकाच वेळी स्नानासाठी आले होते, ज्यामुळे व्यवस्थापनावर ताण निर्माण झाला. पोलीस आणि स्वयंसेवक तैनात असले तरी गर्दीचा दबाव अनियंत्रित झाला आणि ही आपत्ती ओढवली. अनेक भाविक आपापल्या मित्रांपासून वेगळे झाले आणि तीव्र गोंधळात एकमेकांना शोधण्याचा प्रयत्न करत राहिले. तळोदा येथील भाविकांनी त्यांच्या मित्रपरिवाराच्या सुरक्षिततेची माहिती दिली, पण 4 जण त्यांच्यापासून विभक्त झाले. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला जात आहे. पण ते 300 ते 500 किलोमीटर अंतरावर असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने सर्व भाविकांना गर्दीच्या ठिकाणी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे. सध्या तळोदा येथील सर्व भाविक सुखरूप आहेत. हॅलो, नमस्कार मित्रांनो. आम्ही तळोद्याहून 27 तारखेला 11 वाजता निघालो होतो. सोबत आमच्या 8-9 मित्र आम्ही सोबत होतो. 2 गाड्या होत्या. 2 गाड्यापैकी आम्ही रस्त्यामध्ये भोपाळपर्यंत सोबत होतो. नंतर ट्रॉफिकच्या प्रॉब्लेममुळे 2 गाड्या आमच्या वेगळ्या वेगळ्या झाल्या. त्याच्यानंतर आम्ही कुंभमेळ्यामध्ये गेल्यानंतर आमची भेटच झाली नाही. आणि त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्या कुंभमेळ्यामध्ये, तर आम्ही तेव्हापासून त्या दिवसापासून तर आतापर्यंत आमची भेट झालेली नाही आहे. तर माझं असं एकच म्हणणं आहे सगळ्यांना की आपण तिथे बघून किंवा हे संगमावर स्नान करायची हे अट्टा धरतो, त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. गंगेवर पण आंघोळ केली, घाटावर कुठल्या पण घाटावर आंघोळ केली ते एकच आहे, पण लोकांची अट्टा असतो की आपण संगमावरच जाऊ, त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. हे आमचा एक अनुभव आलेला आहे. त्यानुसार हे आमचे सर यांचे अनुभव सांगतील. समस्त भारतामधून ज्या लोकांनी एकाच वेळेला येण्याची घाई केली, त्याच्यामुळे युपी प्रशासनावर फार मोठी म्हणजे आफत आलेली आहे. कारण की त्या ठिकाणी नियोजन आणि सुव्यवस्था याचा पूर्णपैकी पर्दाफाश झालेला आहे. विषय असा आहे की एकाच वेळेला आणि एकाच ठिकाणी सगळे लोक आल्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे खूप क्राऊड वाढला आणि त्याच्यामुळे एक जनप्रलय सारखं निर्माण झाल्यामुळे तिथं जी परिस्थिती आहे ती परिस्थिती गंभीर झाली. आणि म्हणूनच सगळ्यांनी माझ्या मते की वेगवेगळ्या तारखेला येऊन आपण ते साध्य करायला पाहिजे. कारण की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे आपल्यालाही त्रास होतो आणि दुसऱ्यांनाही त्रास होतो. याची दखल आपण घेतली पाहिजे.